सुख कुठे शोधतो आहोत? आपण सगळे सुख शोधतो, पण गंमत बघा, जिथे सुख नाही तिथेच आयुष्यभर शोधत राहतो आणि म्हणूनच ते आजपर्यंत सापडलंच नाही. जग थकलं आहे पण शांत नाही. घरं मोठी झाली पण मनं लहान झाली. संग्रह वाढला पण समाधान कमी झालं. अशांतस्य कुतः सुखम भगवद्गीता. ज्याचे चित्त अशांत आहे त्याला सुख कुठून मिळणार? भ्रम, सुख कुठे शोधतो आहोत? आपणास वाटतं की पैसा मिळाला तर सुख, पद मिळालं तर सुख, लोकांनी मान दिला तर सुख. पण जगात असे कितीतरी आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे, ऐश्वर्य आहे, नाव आहे, मान आहे, पण रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतात. हृदय जळतंय, मन भटकतंय, भीती खाल्लेली आहे. कारण जिथे शांतता मिळते त्या ठिकाणाशी त्यांचा काही संबंधच नाही. मनच बंधन आणि मनच मोक्षाचा दरवाजा. भगवान श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, मन विषयांत अडकले तर जन्मजन्मांतराच्या बेड्या तयार करतो. मन भगवन नामात रमलं तर त्याच क्षणी मुक्तीची वाट उघडते. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. द्रोणाचार्यांनी चिमणीच्या डोळ्यावर लक्ष द्यायला सांगितलं. सर्वांनी झाड, फांदी, चिडिया सगळं पाहिलं. अर्जुन म्हणाला, मला फक्त डोळा दिसतो गुरुदेव. मगच लक्ष लागलं. तसंच जो साधक फक्त श्याम 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 पाहतो त्याला काम, क्रोध, लोभ, मत्सर काहीही पराभूत करू शकत नाही. राग, द्वेष नरकाचे उघडे दरवाजे. जिथे आसक्ती आहे तिथे दुःख आहे. जिथे राग आहे तिथे जाळ आहे. जिथे द्वेष आहे तिथे नरक आहे. कामः क्रोधस्तथा लोभः तस्मातेतत्रयं त्यजेत. छूटे न कबहू मन जाहू, हरी भजन बिनु भवसागर नाही पारा. स्वामीजी म्हणतात, प्रभू चरणाशिवाय कुठेही शांती नाही. द्रौपदीचा प्रसंग. मदा आश्रय. द्रौपदी महान भक्त होती, पण मदाश्रय म्हणजे पूर्ण आश्रय अजूनही नव्हता. जेव्हा नरकासारखी सभा, अपमान, असहाय्यता, तेव्हा प्रथम ती 5 पतींकडे पाहिले. नंतर युधिष्ठिर, भीष्म, द्रोण. पण कुणी नाही बोललं. 3दा तिने स्वतःचा बचाव केला. मग शेवटी हात सोडले, दात सोडले आणि मनाने सोडलं आणि आतून तुटलेल्या आवाजात ओरडली, हे कृष्णा बस. क्षणभरात द्वारकेतून भगवान स्वतः धावत आले. यालाच म्हणतात मदाश्रय. विरक्त आणि गृहस्थ दोघांसाठी एकच मार्ग. गृहस्थ असो किंवा विरक्त, एकच शर्त आहे, जे जे कर ते प्रभूसाठी कर. घराची कमाई प्रभूसाठी, सेवा प्रभूसाठी, यश अपयश प्रभूसाठी, हास्य आसू प्रभूसाठी. भगवान म्हणतात, एक पाऊल माझ्याकडे टाकून बघ. मी संपूर्ण सृष्टी तुझ्यासाठी झुकवीन. हे पाऊल बाहेरचं नाही, हे पाऊल अंदरचं आहे. मनातून, अहंकारातून आश्रय सोडण्याचं. जीवनात सुख नाही, सुखाचा शोध लागतो जेव्हा मन पूर्णपणे त्याच्या चरणात विसावते. रसिक हो, अनन्य भक्ती, एकाग्रता, शरणागती हेच खरे मोक्षद्वार आहे. चला, आजपासून एकच मंत्र, प्रभू मी तुझा आहे, फक्त तुझाच आहे. राधे राधे. तुमच्या हृदयात शांती, प्रेम आणि प्रभूचरणांचा आश्रय सदैव जागृत राहो.